नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का आपल्या स्वयंपाकघरातील निरनिराळ्या पिठामध्ये दडले आहेत तब्बल 35 सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय, ज्यामुळे चेहऱ्यावरचे वांग, काळे डाग, नाकावरचे ब्लॅकेट्स आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचा नैसर्गिकरित्या तजेलदार दिसेल. चला तर मग सुरू करूया. वांग आणि काळे डाग. 1. मसूर डाळीचे पीठ आणि कच्च्या बटाट्याचा रस. 1 चमचा मसूर डाळीच्या पिठात 2 चमचे कच्च्या बटाट्याचा रस मिसळून वांग आलेल्या जागी लावा. बटाट्यातील नॅचरल ब्लिचिंग गुणधर्म वांगाचे जुने डाग हलके करतात. 2. गव्हाचे पीठ, हळद आणि लिंबाचा रस. 1 चमचा गव्हाच्या पिठात चिमूटभर हळद आणि 4 ते 5 थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण वांगावर लावल्याने त्वचेचा काळेपणा आणि पिगमेंटेशन वेगाने कमी होते. 3. तांदळाचे पीठ आणि टॅमॅटोचा पल्प. 1 चमचा तांदळाच्या पिठात अर्धा टॅमॅटोचा रस मिसळून वांगाच्या भांगावर हलक्या हाताने चोळा. यामुळे त्वचेतील मेलिनियनचे प्रमाण संतुलित राहते. 4. बेसन, ताक आणि जायफळ पावडर. 1 चमचा बेसनात थोडे ताक आणि अगदी चिमूटभर जायफळ पावडर मिसळा. जायफळ वांगाचे डाग मुळापासून साफ करण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. 5. बाजरीचे पीठ आणि कच्चे दूध. बाजरीच्या पिठात कच्चे दूध मिसळून रोज 5 मिनिटे वांग असलेल्या भागावर लावल्याने 40 नंतर येणारे काळे चट्टे हळूहळू नाहीसे होतात. नाकावरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटनेस. 6. तांदळाचे पीठ आणि मधाचा नोज स्क्रब. 1 चमचा बारीक तांदळाच्या पिठात अर्धा चमचा मध मिसळून नाकावर आणि हनुवटीवर 2 मिनिट वर्तुळाकार चोळा. यामुळे नाकावरील घट्ट ब्लॅकेट सहज बाहेर निघतात. 7. ओट्सचे पीठ आणि दही. 1 चमचा ओट्सच्या पिठात ताजे दही मिसळा आणि नाकावर लावा. 10 मिनिटांनी कोमट पाण्याने धुताना हलका मसाज करा. नाकाची छिद्रे आतून साफ होतात. 8. गव्हाच्या कोंडा आणि लिंबाची साल. पोळ्याच्या पिठांची चाळ म्हणजेच कोंडा लिंबाच्या सालावर घेऊन नाकावर हलक्या हाताने घासा. यामुळे नाकावर साचलेली तेलकट घाण आणि ब्लॅकेट्स लगेच निघून जातात. 9. मक्याचे पीठ आणि गुलाब पाणी. मक्याचे पीठ आणि गुलाब पाणी एकत्र करून नाकावर सुकेपर्यंत ठेवा. वळल्यानंतर ओल्या हाताने चोळून काढा. जिद्दी व्हाईटनेस साफ होण्यासाठी उत्तम उपायच आहे. 40 नंतर त्वचा तरुण ठेवणारे सोपे घरगुती उपाय. 10. गव्हाच्या पिठाचा चाळ कोंडा. पोळ्या करताना चाळणीत उरलेला कोंडा फेकून न देता त्यात थोडे दूध किंवा पाणी मिसळून चेहऱ्याला लावा. हा नॅचरल स्क्रब त्वचा डेड स्किन काढून टाकतो. 11. बेसन आणि ताजे दही. 1 चमचा बेसन आणि 1 चमचा दही एकत्र करून चेहऱ्यावर 10 मिनिटे लावा. बेसन चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि काळेपणा साफ करते. 12. तांदळाचे पीठ आणि कच्चं दूध. 1 चमचा बारीक दळलेले तांदळाचे पीठ आणि कच्चं दूध एकत्र करून लावा. तांदळाच्या पिठामुळे 40 नंतर सैल पडलेली त्वचा घट्ट होते. 13. ज्वारीचे पीठ आणि गुलाब पाणी. ज्वारीचे पीठ आणि गुलाब पाणी एकत्र करून लावल्याने उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळते आणि चेहऱ्याला थंडावा मिळतो. 14. मक्याचे पीठ आणि मधाचा लेप. 1 चमचा मक्याचे पीठ आणि अर्धा चमचा मध एकत्र करून लावा. मक्याच्या पिठामुळे चेहऱ्याची छिद्रे स्वच्छ होतात आणि त्वचा चमकदार दिसते. 15. बाजरीचे पीठ आणि ताक. हिवाळ्यात किंवा कोरड्या त्वचेसाठी बाजरीचे पीठ ताकात मिसळून लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा आतून कमी होण्यास मदत होते. 16. ओट्सचे पीठ आणि पाणी. ओट्स मिक्सरमध्ये बारीक दळून त्याची पावडर करा. यात थोडे कोमट पाणी घालून लावल्याने संवेदनशील त्वचेची खाज आणि पुरळ कमी होतात. 17. मसूर डाळीचे पीठ आणि हळद. लाल मसूर डाळ बारीक वाटून त्यात चिमूटभर हळद व दूध मिसळून लावा. हे पीठ चेहऱ्यावरील जुने डाग आणि वांग कमी करण्यासाठी नंबर 1 मानले जाते. 18. मुगाच्या डाळीचे पीठ आणि साय. हिरव्या किंवा पिवळ्या मुगाच्या डाळीचे पीठ दुधाच्या साईत मिसळून
लावल्याने त्वचेला नॅचरल पॉलिशिंग मिळते. 19. उडदाच्या डाळीचे पीठ आणि नारळाचे पाणी. उडदाच्या डाळीचे पीठ नारळ पाण्यात मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील बारीक सुरकुत्या वेगाने कमी होतात. 21. गव्हाचे पीठ आणि टॅमॅटोचा रस. 1 चमचा नेहमीचे गव्हाचे पीठ आणि टॅमॅटोचा रस एकत्र करून 5 मिनिटे चेहऱ्यावर चोळा. यामुळं टॅनिंग लगेच निघून जाते. 22. सोयाबीनचे पीठ आणि कोमट दूध. सोयाबीनच्या पिठात भरपूर फायटोइस्ट्रोजन असते, जे पीठ दुधात मिसळून लावल्याने 40 नंतर महिलांच्या त्वचेतील कोलेजन टिकून राहते. 23. शिंगाड्याचे पीठ आणि कच्चे दूध. शिंगाड्याच्या पिठात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पीठ कच्च्या दुधात मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील सैल पडलेली त्वचा परत टवटवीत होते. 24. सातूचे पीठ आणि लिंबाचा रस. उन्हाळ्यात सातूचे पीठ थोड्या पाण्यात आणि 2 थेंब लिंबाच्या रसात मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते. 25. मेथीदाण्याची पावडर. पीठ आणि मध. मेथीदाणे बारीक वाटून त्याचे पीठ करा. त्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने नॅचरल बोटॉक्स सारखा इफेक्ट मिळतो आणि सुरकुत्या कमी होतात. 26. नाचणीचे पीठ आणि ताक. नाचणीच्या पिठात भरपूर आयर्न व कॅल्शियम असते. ताकात हे पीठ मिसळून लावल्याने चेहऱ्याचा थकवा निघून जाऊन चेहरा फ्रेश दिसतो. 27. अरारोट पीठ. गुलाब पाणी. चेहऱ्यावर खूप जास्त तेल येत असेल किंवा उष्णतेचे बारीक पुरळ असतील तर अरारोट पीठ गुलाब पाण्यात मिसळून लावा. 28. हरभरा डाळ आणि कोरफड गर. बेसन आणि ताजी कोरफड एकत्र करून लावल्याने चेहऱ्यावरील सनबर्न आणि काळे डाग साफ होतात. 29. मल्टीग्रेन पीठ. सगळ्या डाळी व धान्याचे पीठ. घरात उपलब्ध असलेल्या सर्व डाळीच्या पिठांचे एकत्रित मिश्रण करून त्यात दूध मिसळा. हा आठवड्यातून एकदा लावणारा सर्वोत्तम ऑल इन वन फेस पॅक आहे. टिप नंबर 30. पिठाचे उठणे पॅक. गव्हाचे पीठ, बेसन आणि हळद. गव्हाचे पीठ, बेसन, चिमूटभर हळद आणि 1 चमचा मोहरीचे तेल एकत्र करून हे जुने पारंपरिक उठणे अंघोळीपूर्वी चेहऱ्याला व शरीराला लावल्याने त्वचा नेहमी तरुण राहते. कपाळावरच्या आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय. 31. सोयाबीनचे पीठ आणि दुधाची साय. सोयाबीनच्या पिठात 1 चमचा दुधाची साय मिसळून कपाळावर आणि चेहऱ्यावर लावा. सोयाबीन त्वचेतील कोलेजन वाढवते, ज्यामुळे कपाळावरच्या बारीक रेषा गायब होतात. 32. बेसन आणि ताज्या कोरफडीचा गर. 1 चमचा बेसन, ताजी कोरफड आणि 2 थेंब बदाम तेलात मिसळून कपाळावर खालून वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे कपाळाची सैल पडलेली त्वचा घट्ट होते. टिप्स नंबर 33. जवस पावडर आणि मधाचा बोटॉक्स पॅक. बारीक दळलेली जवसाची पावडर गरम पाण्यात भिजवून जेल तयार करा. त्यात थोडा मध मिसळा. हा लेप कपाळावर लावल्याने नैसर्गिक बोटॉक्स सारखा ताण येतो आणि सुरकुत्या कमी होतात. 34. नाचणीचे पीठ आणि ताक. नाचणीच्या पिठात ताक मिसळून कपाळावर लावा. नाचणीतील अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा ॲसिड्स 40 नंतर त्वचेचे वय लपवण्यास मदत करतात. 35. उडदाच्या डाळीचे पीठ आणि नारळाचे तेल. उडदाच्या डाळीच्या पिठात 2-3 थेंब नारळाचे तेल आणि पाणी मिसळून कपाळावर मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास कपाळावरच्या सुरकुत्या वेगाने भरून येतात. तर मैत्रिणी, हे होते आपल्या स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या पिठांचे 35 अत्यंत प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय. आपल्याला निसर्गाने आणि पारंपरिक संस्कृतीने दिलेले हे साधे सोपे उपाय रोजच्या दिनचर्या नियमित वापरून बघा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या नेहमी तजेलदार, उजळ आणि निरोगी राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.